संगमनेरच्या सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे, जे काही करायचे ते नीटनेटके आणि भव्य दिव्य पद्धतीने। आणि या सर्व कार्यक्रमात समाज बांधवांचे संघटन हा संगमनेरात खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय। आज देखील आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर क्षत्रिय समाज बांधवांच्या विठ्ठल मंदिर दिल्ली नाका या ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता एका शानदार कार्यक्रमाने झाली। या निमित्ताने शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते। हरिभक्तपरायण काळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताह सोहळ्याचा समारोप आज करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे श्री जयवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे सर्व ज्येष्ठ समाज बांधव, युवक युवती, नागरिक या सर्वांनीच विशेष परिश्रम घेतले। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। बाकीचे सर्व पांडे साहेब, माळी साहेब आणि सर्व एक भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी आलेलं आहे। माझ्या आता मी 35 वर्षापूर्वी 30-35 वर्षापूर्वी साहेबांचे थोरले बंधू त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेला मी शहर म्हणून होतो। एक वेगळ्या पद्धतीचं काम साहेबांनी सगळ्यांना जसं साहेब आता काम करतात तसंच सगळ्यांना संगमनेरला सांभाळायचं काम त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे ते PSI होते त्यावेळेला आणि त्यांनी ते सगळं सांभाळायचं काम केलं। तसंच काम आजही साहेब करतात। सगळ्यांना धरून या असं काही नाही ह्याला सोडायचं त्याला जायचं, पण सगळ्यांना धरून एक चांगला आदर्श संगमनेर शहरात घालून दिला। त्याबद्दल साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो का एक चांगला प्रथा संगमनेरमध्ये काढलेली आहे। आणि आज इथे येऊन आमचा विठ्ठल त्यांनी नतमस्तक होऊन त्यांचा विठ्ठलाचाही आशीर्वाद, विठ्ठलचा आशीर्वाद घेतला। इथून पुढच्या कारकिर्दीत तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि विठ्ठलाचा आशीर्वाद तुम्हाला मिळो अशी प्रार्थना करतो। धन्यवाद। कोथुरे साहेब आले आणि त्यांनी या ठिकाणी आमचा सत्कार स्वीकारला आणि मी फोन फक्त केल्यानंतर ते पूजेला आले। आपले नायब तहसीलदार आले, शिवसाहेब आले, एक वेगळा आनंद। आणि आज या ठिकाणी म्हणजे आपण जसं पंढरपूरला जातो तशाच पद्धतीने इथं कमीत कमी 15-20 हजार लोक दर्शनाला येऊन जातात आज। आणि हे सगळे साधू संतांचे आशीर्वाद यायचे साहेब, ही जी परंपरा आहे आम्हाला आठवत नाही। मी जेव्हा फोटो पाहतो तर जवळजवळ 100 वर्षापूर्वीचे फोटो आमच्याकडे आहेत का दिंडी निघालेली आहे बैलगाडीमध्ये, पायी निघायचे पहिले, नंतर दिंडीवर ती बैलगाडीत निघाली आणि जशी प्रगती होत गेली त्या पद्धतीने आज हे मंदिर उभं राहिले सगळं साधू संतांच्या आशीर्वादानं। आणि ह्या ठिकाणी जागा आहे इथे जो पावर आहे त्या मूर्त्यांमध्ये तिकडं सुद्धा पंचमुखी मंदिर आहे आमचं। साहेब एवढं सगळं असताना एक चूक सुद्धा मला लागली नाही। एवढं सगळं असताना 1 रुपयाची अडचण नाही आली, 1 रुपया समाजाकडे नव्हता, पण ते झालं जवळजवळ 70-80 हजार स्क्वेअर फूट बांधकाम आहे। इथं 20-22 हजार आहे। तिकडची जागा अजून बांधायची आहे, पण संस्थेचं बांधकाम झालेलं आहे आणि रेणुका मातेचं सुद्धा मंदिर आपण आता नवीन केलेलं आहे इकडचं देवीगल्लीतलं। ते हे सगळं परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या समाजावर आहे आणि समाजाला आशीर्वाद आहे संगमनेरकरांचे। त्यामुळं वर्गणी न काढता आम्ही हे सगळं केलेलं आहे। ती फक्त भगवंताची कृपा। 1 रुपया वर्गणी मागितलेली समाजाकडे लोकांकडून थोडेफार घेतले, काहींना परत दिले, काहींची वर्गणी घेतली। वेगळा आदर्श या ठिकाणी संगमनेर या समाजाने ठेवलेला आहे आणि तुमच्यासारख्या ऑफिसर येतात ते चांगली देखभाल करतात, सगळ्यांना बरोबर घेऊन जातात। आता सुद्धा प्रत्येक वेळेला आम्ही एक अर्ज दिलं आम्हाला परवानगी मिळते, प्रत्येक वेळेला कधी अडचण येते आम्ही पोलीस बदलाच मागत नाही।
आम्ही आमच्या पद्धतीने जातोय 2 तासात बरोबर संपत्ती. फक्त एवढीच विनंती करतो आम्ही तुम्हाला का उद्या आमचं महाप्रसाद आहे, त्या महाप्रसादाला सगळ्या प्रतिष्ठेने यावं, सगळ्यांनी यावं अशी विनंती करतो. आपल्या 1 ते 3 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात प्रसाद आहे, तिथे विनंती करतो, थांबतो. जय सहस्रार्जुन, जय विठ्ठल रुक्मिणी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. महिला मंडळ पुढे सरकार चला पटकन. जय जय रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे. महाराज